Pastor Kirkar, सलाम, good गुड मॉर्निंग. morning. आजच्या वाचनाकडे आपण वळूया. परमेश्वरा स्तुती असो. आज पुन्हा एकदा परमेश्वराने मला आपल्या सर्वांच्या समोर वचनातून काही गोष्टींचं उलगडण करण्यासाठी संधी दिली. आपण देवाचे मनापासून आभार मानतो. त्यासोबत पास्टर सागर मोती यांनी जी काय प्रार्थना केली, आपले जे काय मागण्या आहेत आमच्या सर्व प्रियजनांच्या, त्या देवासमोर मांडल्या आहेत. मी शेवटच्या घटकेला सुद्धा आता एक मागणी टाकली होती, ती देखील त्यांनी मांडली. हे देखील देवाच्या कृपादानापैकी जे काय आहे, परमेश्वराने काळाची पूर्तता झाली. पूर्तता झाल्यानंतर देवाला त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवावं लागलं आणि नाश पावत असलेल्या जगाला, अनंतकालीन नाशकात जाणाऱ्या जगाला वाचवण्यासाठी परमेश्वराने सर्व त्या तरतुदी केल्या. आणि त्यामधली ही एक तरतूद आहे की आध्यात्मिक कृपादान मंडळीला परमेश्वराने खास नेमून दिलेले आहेत, की ज्याद्वारे या मंडळीच्या सर्वांगीण एकतेद्वारे लोकांचं तारण व्हावं. आणि म्हणून आजचा 17वा जो काय धडा आहे, त्यामध्ये आध्यात्मिक कृपादाने आणि सेवा कार्य असे तत्व सांगतं. प्रत्येक युगामध्ये त्याच्या मंडळीतील सर्व सभासदांना देव आध्यात्मिक कृपादान प्रदान करत असतो. आणि प्रत्येक सभासदाने त्यांचा उपयोग मंडळीच्या सर्वसाधारण कल्याणासाठी आणि मानव जातीच्या बऱ्यासाठी केला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ते वाटून देतो. देवाने मंडळीला दिलेल्या कार्याची परिपूर्ती करण्यासाठी कृपादानाच्या द्वारे सर्व प्रकारचे बुद्धी सामर्थ्य आणि कार्यशक्ती पुरवली जाते. परमेश्वर आपला आत्मा जो मंडळीला देतो, त्यामध्ये विविध प्रकारची दानं आहेत. आणि ही दानं तो त्याच्या इच्छेला वाटेल त्या व्यक्तीला देत असतो. आजच्या सध्याचं पेंटिकॉस्टल युग आहे आणि पेंटिकॉस्टल मंडळांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की ज्याच्यावर ते हात ठेवतील त्याला पवित्र आत्मा मिळतो. अन्य भाषे बोलण्याचं दान, विविध प्रकार दानं ते हात ठेवतील त्यांना मिळतात. आणि विशेष अन्य भाषेचं दान त्यांना खूप महत्वाचं वाटतं. हे एकच दान त्यांना वाटतं प्रत्येकाला आलं पाहिजे. तसं बिलकुल नाही माझ्या प्रियानो. इथं सांगलंय की पवित्र आत्म्याला वाटेल ते दान तो कुणालाही देत जातो. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे तो वाटत असतो. तिथं स्पष्ट म्हटलं, पवित्र आत्मा आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ते वाटून देत असतो. देवाने मंडळीला दिलेल्या कार्याची परिपूर्ती करण्यासाठी सर्व प्रकारची बुद्धी सामर्थ्य आणि कार्यशक्ती तो पुरवितो. पवित्र शास्त्राप्रमाणे ज्या कृपादानामध्ये, आता यामध्ये पहा, सगळ्यात पहिलं दान विश्वास आहे. विश्वास देखील दान आहे आणि त्यामध्ये भर करत गेलं पाहिजे. विश्वास रोग बरे करणे, बाकीचं करणे, संदेश देणे, सुवार्तेची घोषणा करणे, शिकविणे, व्यवस्थापन, समेट करणे, सहानुभूती, स्वनाकाराची सेवा, मदत आणि लोकांना उत्तेजन मिळण्यासाठी उदारपणा ही समाविष्ट आहेत. आता या ठिकाणी पाहतो ही सर्व प्रकार वेगवेगळे दान आहेत. विश्वास हा एक दान आहे, त्यात रोग बरे करण्यास देखील दान आहे. अनेकांच्या प्रार्थना ताबडतोब त्याची उत्तर मिळतात. अनेकांना तत्कालीन बरं करण्याचं सामर्थ्य आहे. बाकीचं करण्यास देखील दान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि संदेश देण्यास देखील काय ना खूप सुंदर संदेश देत असतात की ज्या संदेशाद्वारे अनेक मन परिवर्तन होत असतात. सुवार्थेची घोषणा करणे, एक तळमळ असते किंवा पॅशन त्याला म्हणतात, किंवा एक ध्यास लागतो. अशा प्रकारच्या ध्यास की जो देवाच्या कार्याला तन मन धन ओतून ती व्यक्ती प्रयत्न करतात. ते शिकवण्याचं ज्ञान शिक्षक लोक आपण पाहतो. व्यवस्थापन सिस्टम जे काय राबवण्याचं जे काय प्रशासकीय नॉलेज आहे ते देखील काही लोकांना चांगल्या प्रकारचं असतं. समेट करण्याचं, जुळवाजुळवी करण्याचे, दोघांच्या मध्ये समेट घडून आणण्याचं देखील अनेकांना खूप चांगल्या प्रकारे जमत असतं. सहानुभूती, एखाद्याबद्दल गहिवरून येतं, एखाद्याबद्दल खूप त्याला आत्मीयता वाटते आणि त्याच्यावर तो दया करतो, नाही का, हे सहानुभूती दाखवण्याचं. स्वनाकाराची सेवा, कोणत्याही प्रकारचं स्वार्थ मनात न बाळगता इतरांच्यासाठी झटणे किंवा सहकार्य करणं ही देखील एक दानच आहे. मदत करण्याचं, लोकांना उत्तेजन मिळण्यासाठी उदारपणा
ह्या सर्व दानाचा त्यात समावेश आहे. काय सभासदांना देवाने आजसाठी बोलवलंय या सर्व बाबींसाठी, आणि मंडळीने मान्य केल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने त्यांना मंडळीच्या कार्यासाठी पास्टरचे काम, स्वार्थ प्रसाराचं काम, प्रेषितीय कार्य आणि शिकवणे या क्षेत्रातील कार्यासाठी कृपादाने दिलेले आहेत. त्यांचा उपयोग देवाच्या कार्यासाठी सभासदांना सुसज्ज करणे, आध्यात्मिक प्रौढ व्यवस्थेसाठी मंडळीची उभारणी करणे आणि देवावरील विश्वास आणि त्याच्याविषयीचे ज्ञान यांच्यामध्ये एक वाक्यतेला उत्तेजन सॉरी एक वाक्यतेला म्हणजे एकीला उत्तेजन देणे यांच्यासाठी विशेषतः त्यांची आवश्यकता आहे. आता ही जी कृपादान आहेत, हे जे कृपादान आहेत यांचा उपयोग असं म्हटलंय की देवाच्या कार्यासाठी सभासदांना सुसज्ज करणे. सभासद म्हणजे कोण? चर्च म्हणजे प्रत्येक सभासद हा विविध प्रकारे, हे विविध प्रकारचे दान आहेत, हे विविध मध्ये एकता जी आहे ही दर्शवण्यासाठी या माध्यमातून देवाचं कार्य पुढे जावं यासाठी तो देत असतो. आणि याद्वारे आध्यात्मिक प्रौढत्वासाठी मंडळीची उभारणी करणे, आध्यात्मिक प्रौढता देखील मंडळीमध्ये आली पाहिजे, बालिश राहिली नाही पाहिजे. मंडळीची जी क्षमता आहे ती वाढत गेली पाहिजे, प्रौढत्वाला पोहोचली पाहिजे. आणि मग पुढे असं म्हटलंय की जेव्हा सभासद ह्या कृपादानाचा उपयोग देवाच्या भिन्न कृपेचा विश्वासू कारभारी म्हणून करतात, तेव्हा खोट्या शिकवणीचा विध्वंसक प्रभावापासून मंडळीला वाचवण्यात येते. ही एक अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला ही सर्व कृपादानं एकत्र येतात, मंडळीमध्ये लोक काम करायला लागतात, मंडळीची उन्नती होते, वाढ होते. आणि त्यासोबत खोट्या ज्या शिकवणी पावलाच्या काळात होत्या, भरपूर गलतीकारच पत्र पहिला अध्याय 10वं वचन सांगतं. त्यानंतर पहिल्या वर्षापासून पाहतो तो स्वतः म्हणतो की कोणीच राहिला आणि तुम्हाला अमुक अमुक स्वर्ग सांगितला त्याच्यावर तो विश्वास ठेवू नका. तो असंही म्हणेल की मला देवाने प्रगट झालेलं आहे, देवाच्या आत्म्याने मला सांगलंय, पण ते देखील तुम्ही थोटांड समजा, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. या वाचून विविध स्वार्थ कोण सांगत असेल तो शापग्रस्त असो, असं पाऊल त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून ह्या ज्या खोट्या शिकवणी त्या काळात होत्या, आज तर फारच रुजलेल्या आहेत ठिकठिकाणी आणि सर्व जगभर पसरले आहेत. या सर्व खोट्या शिकवणीच्या प्रभावापासून, परिणामापासून या देवाचे जे काही तत्व आहेत किंवा ज्या पवित्र दान आहेत हे आपल्याला मंडळीला वाचवण्यामध्ये यश मिळतं. आपल्याला त्यांना आपण वाचवतो, देवाच्या नेतृत्वाखाली त्यांची वृद्धी होते आणि प्रीती आणि विश्वास यामध्ये ते भक्कम होत जातात. प्रीती आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये ते अधिक मजबूत होत जातात. आणि जी व्यक्ती प्रीतीमध्ये आणि विश्वासामध्ये मजबूत होते ती व्यक्ती खोट्या शिकवणीपासून सावध राहते, स्वतः राहते आणि दुसऱ्याला पण सावध करते. आता प्रीतीची जर व्याख्या या ठिकाणी पाहायला गेलं बायबल मध्ये, आपण जर आज्ञा पाळतो तर त्याच्यावर आपण प्रीती करतो, पहिले योहानाचं पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आपण जर तिचं प्रेम करतो तर त्याच्या आज्ञा पाळतो. येशूने देखील सांगितलं का योहान 14:15 मध्ये की माझ्यावर तुमची प्रीती असून माझ्या आज्ञा पाळा. ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतील, आज्ञांचं पालन आणि त्याची विश्वासामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपली वाढ होते, मंडळीची वाढ होते. पुनरुत्थानाच्या अगोदर येशूने काढलेल्या उद्गारामुळे इतिहास बदलून जाणार होता. शिष्यानं त्याने आज्ञा दिली, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थीची घोषणा करा. कारण का येशूच्या पुनरुत्थानानंतर संपूर्ण जगामध्ये बदल घडून येणार होता. कारण येशूने सांगितलं संपूर्ण जगामध्ये जाऊन तुम्ही काय करा, सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा. चांगली बातमी, चांगली वार्ता ही आहे की मरण हा शेवट नाही, मृत्यूंजय असा जो कोकरा आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तो तुमच्या पापापासून तारण करेल. ही जी घोषणा आहे ही आपल्याला सगळ्या जगात द्यावायची होती. ही येशूने जाणून आपल्या शिष्यांना ही कामगिरी दिली आहे आणि ही कामगिरी असे दिली नाही, त्यासोबत त्याने आपलं सामर्थ्य दिलं, ताकद आहे. आपण पुढे वाचू पहा प्रश्न केला या ठिकाणी मार्च 16-15 त्या म्हटलं जो विश्वास ठेवतो आणि बातम्या घेतो ते चारण, जो विश्वास ठेवण्याचा तो दंडाला पात्र होईल असं म्हटलंय. ही जी स्वार्थ आहे सर्व जगाला, प्रत्येक व्यक्तीला हे अगदी
अशक्य कोटीतलं काम आहे असे सुरुवातीला शिष्याला वाटलं असेल. त्यांची असहाय्य मनस्थिती जाणून ख्रिस्ताने येरुशलेम सोडून न जाण्यास त्यानं सांगितले. परंतु पित्याच्या वचनाची वाट पहा असं त्याने आदेश त्यांना दिला शिष्याला. त्यानंतर त्यांना आश्वासन देऊन म्हटले, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्हाला साक्षीवाद, असं येशू म्हणाला प्रेषित 1:4-8 मध्ये. येशू त्यांना म्हणाला, आता त्यांची मनस्थिती अगोदर थोडी दुखावलेली असेल. येशू मेला होता, पुन्हा उठला होता, त्यांना आनंद खूप झाला. परंतु आता ही जी मोठं काम करायचं आहे, ते काम कसं करायचं या बाबतीत त्यांना काही चिंता वाटली असेल. परंतु येशूने त्यांना सांगितलं, जे देवाने तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, पित्याने जे का तुम्हाला वचन दिलेलं आहे, त्याची वाट पहा. आणि मग त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला काय होईल, सामर्थ्य मिळेल. ताकद मिळेल, एक प्रकारचे वैशिष्ट्य तुमच्यामध्ये गुणधर्म येतील, गुण येईल, किंवा तुम्हाला असे काय एक तुमचे कुवत येऊन जाईल की ज्याद्वारे विविध प्रकारे देवाचं कार्य कराल, तुम्हाला ताकद येईल. यरुशलेमेत, मग त्या टायमाला तुम्ही काय करा, मी यरुशलेमेमध्ये म्हणजे पहिला आपल्या भागामध्ये, नंतर यहुद्यामध्ये, नंतर शम्रोनामध्ये, नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष घेऊन जाल, असं येशूने त्याला सांगितलं. येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्याच्या शिष्यांनी आपला बहुतेक वेळ प्रार्थनेमध्ये घालवला. ते एकचित्त झाले, समरूप झाले आणि प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालू लागले. सगळे मिळून फुटी पडल्या नाहीत. पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं, एकत्र आले ते. त्यासाठी त्यांना एकत्र यावं लागलं. तिथं समवेत असताना त्यांच्या व मनात घर करून राहिलेल्या त्यांच्यामध्ये पहा, मत्सर, हेवा, बेबनाव आणि मतभेद नाहीशी होऊन त्यांची जागा नम्रतेने घेतली, विनयशीलतेने घेतली. त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं. शिष्यांचे हृदय परिवर्तन झाले. कशामुळं? जेव्हा ते एकचित्त झाले, एकत्र आले आणि प्रार्थनेमध्ये त्यांनी वेळ घालवला. ख्रिस्ताबरोबरचा निकटचा सहभाग आणि परिणाम, प्राप्त झालेले ऐक्य, पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्यास ती आवश्यक तयारी होती. ख्रिस्ताबरोबरचा निकटचा सहभाग, देवाच्या अधिक जवळ गेले, ते सगळे एक चित्ताने गेले आणि त्यांना जे प्राप्त झालेले ऐक्य, एकी त्याच्यामध्ये निर्माण झाली, त्या एकीच्या द्वारे पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला. आणि ही तयारी त्यांची अत्यंत महत्वाची होती कार्याला बाहेर पडण्यापूर्वी. आपल्याला माहित आहे, पासून राकेशवानी आल्यानंतर ऐक्यासाठी अनेक वेळेला उपदेश केले, आपल्याला त्यांनी उत्तेजन दिलं. एवढंच नव्हे तर अखंड रात्रभर प्रार्थना देखील घेतली की ज्याद्वारे आपल्या साऊथ महाराष्ट्र कामगारांच्या मध्ये ऐक्य निर्माण होईल, आपण सगळे एकचित्त होऊ. या कारणासाठी एक आपल्यासमोर फार मोठी आव्हान आहेत आणि आपल्यासमोर स्वार्थाचं जे काय ओझ आहे ते आपल्याला ख्रिस्तावर सोपवायचं आहे. आणि म्हणजे तो आपली ताकद पुरवल आणि आपल्या संपूर्ण साऊथ महाराष्ट्रामध्ये आणि विविध ठिकाणी आपल्या देवाचे स्वार्थ घेऊन जाता येईल, त्यासाठी हे सर्व प्रयत्न होते. तसंच या ठिकाणी पाहतो, शिष्यांची देखील असे तयार झाले. त्याचे सेवा कार्य करण्यासाठी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा, सामर्थ्याचा अभिषेक केला. स्वतः खुद्द येशूला देखील आपण जुन्या काळात निवास मंडपात सेवेत देखील पाहतो, ज्या वेळेला याजकांना नियुक्त केलं जात असे त्या टायमाला त्यांच्यावर देखील अभिषेक होत असे. इतकं केवळ नव्हतं माझे प्रेम, आपण पाहतो लेवी, गणना, अनुवाद या पुस्तक मोशेने आपल्याला दाखवलेले, परमेश्वर त्यांना सूचना दिली होती की प्रत्येक याजकाचा अभिषेक झाला पाहिजे. तर एवढंच नाही तर प्रत्येक वस्तू जी आहे, जी वापरण्यात येणार होती, प्रत्येक वस्तू, त्यामध्ये समय असतील, त्यामध्ये वेद्या होत्या, यांचा देखील अभिषेक केल्याशिवाय ते वापरायला सुरू केले गेले नाही माझ्या प्रियांनो. पवित्र शास्त्र सांगतं आपल्याला. तसं त्या ठिकाणी पाहतो आपण, येशू देखील अभिषेक झाला. त्याचा 10:38 तुला पाहतो, सेवा कार्य येशू देखील देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. तसंच साक्ष देण्यासाठी शिष्यांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने झाला. त्याचा परिणाम आश्चर्यकर करणारा होता. ज्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला त्या दिवशी 3,000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. प्रेषित 2:21 पाहतो आपण. 3,000 लोकांची भर पडली देवाच्या मंडळीमध्ये. पुढे आपण पाहतो पवित्र आत्म्याची कृपादाने.
पवित्र आत्म्याची कृपादाने ख्रिस्ताने दाखल्याद्वारे स्पष्ट गेलेलं आपण पाहतो. ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांना आपली मालमत्ता सोपवून दिली. इथे एक व्यापारी आहे आणि तो व्यापारी परदेशात जाणार होता, म्हणून त्याने विश्वासू जे का त्याचे दास होते त्यांना आपली संपत्ती त्याने वाटून दिलेली पाहतो आपण, मालमत्ता सोपवली. ती याप्रमाणे 25, 14 आणि 15 मध्ये पाहतो. कशी? एकाला त्याने 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासाला निघून गेला. आता पहा, त्याची जी मालमत्ता होती, जी रक्कम होती, एकाला 5 दिली, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. आणि ते कसे दिले? ज्याची त्याची योग्यता पाहून त्याला दिले. उगाच डोळे झाकून कोणाला दिले नाही त्याने. त्याच्यामध्ये त्याने पाहिलं काय तर वैशिष्ट्य असलं पाहिजे, काय तर असेल असं पाहून त्याने मोठ्या भरोशाने त्यांच्यावरती दिले. मनुष्य दूरदेशी प्रवासात जाणे म्हणजे आता इथं याचा अर्थ सांगलेला आहे. हे जे दाखल्या रूपाने येशू सांगत होता, ते जे फोड पण करत होता. मग ते 13 पण आपण पाहतो. मग ते त्यानं पेरणारा पेरावत गेला आणि नंतर 42 वचनापासून त्याने त्याचा अर्थ सांगितला. तसं इथं आपण पाहतो की हा जो दाखला दिलाय 5,000, 2,000, 1,000 ज्या मालकाने दिले, दासाला दिले, त्यांच्याकडून त्यांना काहीतरी अपेक्षा होती. त्याचं जे काय काम आहे ते वृद्धिंगत व्हावं म्हणून तो देऊन त्या दूरदेशी गेलेला आहे. आणि मग गेल्यानंतर त्याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्त स्वर्गाला गेलेले ते दर्शक आहे, प्रतीक आहे. मनुष्याने स्वतःचे दास मोलाने विकत घेतलेले. येशूने तुम्हाला मला मोलाने विकत घेतलेलं आहे. ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने तुमची माझी मुक्ती झालेली आहे. आणि त्याचे शिष्य अनुयायी म्हणून आपण आहोत. तसंच त्याने त्याच्या सेवेसाठी तुम्हाला आणि मला सुद्धा विविध प्रकारची दान दिलेली आहेत. इथं म्हटलंय सेवेसाठी ख्रिस्ताने त्याचा उद्धार केला आणि आता त्यांनी स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला उठला त्याच्यातच जगावं म्हणून ही आपल्याला विविध प्रकारची दानं दिलेली आहेत. आणि या दानाचा विकास करणं हे तुमचं माझं काम आहे. ही दाना म्हणजे वृद्धी केली पाहिजे आपण. आणि या वृद्धीच्या द्वारे हे जर दान आपण वाढवलं, त्याला उजाळा दिला, तर ते वाढत राहणार. आपलं जे दान आहे त्याचा आपण उजाळा काय म्हणतात ना, त्याचा उपयोगच जर केला नाही, तर शेवटी गंजल्यासारखं होईल. आणि असं म्हटलेलं इंग्लिशमध्ये, वी आर किलिंग आवर टॅलेंट. आपली जे दान दिलेलं आहे त्याची आपण हत्या करतो. वाढ होत गेली पाहिजे. सगळ्यांना एकच प्रकारचे दान दिले नाहीत. प्रत्येकाला विविध प्रकारची दानं आहेत आणि या सर्व विविध दानांच्या द्वारे आपल्याला प्रगती करून देवाचं सेवा कार्य पुढे न्यायचं आहे. कारण का परमेश्वर आपल्याला त्याचा हिशोब विचारणार आहे. देवानं प्रत्येक व्यक्तीला काय ना काय दान दिलेलं आहे आणि तो स्वर्गाला गेलेला आपला जो मालक आहे येशू, तो आला तर आपल्या त्याचा हिशोब मागणार आहे. ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे ख्रिस्ताने प्रत्येक दासाला संपत्ती आणि त्याचे काम नेमून दिलेलं आहे. मार्क 13 अध्याय आणि 33 वचन म्हणतात. इतर कृपादाने आणि कौशल्य यांच्या बरोबर आपण पाहतो या ग्रंथातील 20 जो काय तत्व आहे त्या बाबतीमध्ये ते पण आपण सोपून गेलेलं आहे. तो म्हणजे शब्दाचा बदल आहे. ही संपत्ती पवित्र आत्म्याने बहाल केलेली विशेष अशी दान आहे तुम्हाला मला देवात दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये वाढ करत गेलं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. हे कृपादानं सेवा कार्यासाठी दिले. आपली जर वाढ झाली तर मंडळीची वाढ होणार आहे. मंडळीची वाढ जर झाली तर मंडळी तारणासाठी, जगाच्या तारणासाठी पुढं झटणार आहे, पुढे जाणार आहे. आपण पाहतो 50व्या दिवशी येशू ख्रिस्ताने विशेषरित्या ही आध्यात्मिक कृपादाने आपल्या मंडळीला दिले. शिष्य एक चित्ताने, एक मनाने जेव्हा प्रार्थना करत होते त्यावेळेस आपण पाहतो 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांचा झाला आणि त्यांना देवाने ही वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं दिली. पावलाने म्हटले इफिस 4:7-8 मध्ये असं म्हटले, पावलाने काय म्हटलं बरं या ठिकाणी, त्याने उचित आणि अहरून केले तेव्हा त्याने मनुष्यास दाणे दिली. जसं हा जो काय प्रवासी आहे प्रवासाला गेला
आज जो काय मालक आहे तो बाहेर देशी गेला, पण जाण्या अगोदर त्याने कोणाला 5 दिले 1000, कोणाला 2000 दिले, कोणाला 1000 दिले. तसे येशू पण स्वर्गाला जाण्याच्या वेळेला त्याने असं म्हटलं ठिकाणी दानं दिली आणि प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपाही दिली. त्याने आपल्यावर कृपाही केली. यामध्ये पवित्र आत्मा कार्यकारी शक्ती आणि साधन आहे माझे प्रियानो. या दानांचे मध्ये तुम्हाला मला दिलेले आहेत. असं नाही की बिन दानाच्या आपण आपल्याला ज्यावेळेस आपण बाप्तिस्म घेतला त्यावेळेस आपण आपले जीवन देवाला वाहून दिलं. आपण जगासमोर मान्य केलं आणि दाखवून दिलं की मी ख्रिस्ताचा आहे आजपासून. मी ख्रिस्ताचा सेवक होणार आहे. जगाला दाखवून दिलं की मी आता तुमच्यातलं नाही पण आता वेगळं आहे. आणि ज्यावेळेस आपण वेगळं होतो त्या टायमाला परमेश्वर आपल्याला पवित्र आत्म्याचं दान दिल्याशिवाय राहत नाही. आणि ते जे दान आहे, ते जे साधन आहे, ती जी शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे तुम्हाला मला चांगलं जीवन जगण्यासाठी आणि इतरांना ख्रिस्ताकडे वळवण्यासाठी एखादं वैशिष्ट्य आपल्यामध्ये असतं, विशिष्ट गुण असतो. यामध्ये पवित्र आत्मा कार्य करे आणि शक्तीचे साधन आहे. तोच आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देत असतो. त्याच्या इच्छेप्रमाणे देतो. पालकाच्या इच्छेप्रमाणे नाही. मी जर म्हटलो की तुला बोलणं दान यायला पाहिजे, तुला बरं करू का? नाही माझे प्रेम, मी कोणच नाही. मी फक्त हात ठेवून प्रार्थना करू शकतो. पण तो आत्म्याचं दान हा परमेश्वर देत असतो. ज्याला त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्मा वाटत असतो. तो त्याला देत असतो. आणि ह्या दानामुळे मंडळीला नेमून दिलेले कार्य करण्यासाठी शक्य होत असते. ह्या दानाच्या द्वारे मंडळीला सर्व मंडळी या दानाचा फायदा घेते. मंडळीला फायदा होतो आणि देवाचं जे या पृथ्वीचं कार्य आहे ते पुढं 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 आपण नेत असतो. ज्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे ती सेवा कार्य परमेश्वर तुम्हाला आणि मला करण्यासाठी जबाबदार ठरणार आहे. हे काम आपण कशा प्रकारे केलं त्याचा हिशोब जेव्हा तो पुन्हा येणार आहे त्यावेळेस मागणार आहे. आपण पाहतो देवाने आपली निवड केलेली आहे, ही उगाचच केलेली नाही. प्रत्येकाला ज्याच्या गावातून निवडले, प्रत्येकाला ज्याच्या परिवारातून निवडलेले यासाठी की तुम्ही आणि मी त्याचं जे सेवा कार्य आहे, त्याचं जे ओझं आहे, ज्यासाठी त्यांनी स्वतःला वधस्तंभावरती फिरलं, रक्त सांडलं, सुटका केली तुमची आणि माझी, तशी त्याची मर्म आहे, त्याची ओझ आहे, त्याचे प्रेम आहे, ते आपण जगाला सांगावं. ती सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावी. आणि म्हणून आपल्या घरापासून सुरू करावं पहिला. आणि मग आपला समाज, आपलं गाव आणि मग बाहेर जसं शिष्याने या ठिकाणी सांगते आपले शंभरोनी आहेत, नंतर मग यहुदी आहेत शंभरोनी आहेत आणि मग जगाचा काय येरुशलेम आहेत, यहुदी आहेत शंभरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत हे कार्य त्यांना न्यावायचं आहे. आणि ते कार्य तुमच्या माझ्यावरती आज आलेलं आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. युगायुगातून हे काम चालू झालेलं आहे. आपण पाहतो हजारो वर्षापासून हे काम सुरू आहे. ते काम तुम्ही मी सुद्धा करण्यासाठी देवाने आपल्याला आध्यात्मिक कृपादानाने संपूर्ण असं केलंय. त्याचा उपयोग तुम्ही मी आपल्या मंडळीमध्ये करावा. आपल्या स्वतःच्या गुणासाठी नाही, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना देवाने विशेष प्रकारची कला गुण दिलं. वाजवण्याचं आहे, गाण्याचं आहे, वक्तृत्वाचं आहे आणि याचा उपयोग ते स्वार्थासाठी करतात. जगामध्ये जाऊन जो पैसे मिळवतात. त्यातच मी बली करतो माझ्या प्रियांना. मी ढोलकी वाजवतो, तबला वाजवतो आणि पैसे मिळवण्याचा एक मला ध्यास लागला होता. पण त्यातून परमेश्वराने पुन्हा मला बाहेर काढलं आणि स्वार्थीच्या कार्यामध्ये दास करून ठेवलंय आणि निस्वार्थीपणाने मी याची सेवा करतो. तसंच तुम्हाला आणि मला सुद्धा विविध प्रकारची दानं दिले आहेत. त्या दानाचा उपयोग परमेश्वराने परमेश्वराच्या गौरवासाठी करावा म्हणून दिलेलं आहे. याचं भान आपण कधीच विसरायला नको. परमेश्वर करो. आज मी या ठिकाणी संपवतो. आज जे आध्यात्मिक दानं, कृपादानं त्याच्या सेवेच्या कार्यासाठी दिले आहेत त्याचा उपयोग आपल्या आपल्या मंडळीमध्ये आपण करावा आणि त्याच्या कार्याला हातभार लावावा की ज्याद्वारे जेव्हा येशू येणार आहे त्या टायमाला शब्दात आणि विश्वास भले नसा. तू छोट्या गोष्टीत विश्वास राहणार म्हणून तुला मोठ्यावर नेमीन. असं जो आशीर्वाद किंवा प्रशंसनीय शाबासकी मिळणार आहे तिची आपण भागीदारी बनूया. परमेश्वर तुम्हाला आणि मला सर्वांना आशीर्वाद करू अशी म्हणजे देवाजवळ कळकळीची प्रार्थना आहे. थँक्यू.